श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, तर त्याला पाहूया महाराजांचा आज तुमच्यासाठी काय संदेश किंवा काय संकेत आहे. तुमच्या आयुष्यात जे काय चाललंय त्यावर महाराज तुम्हाला काय सांगू इच्छितात, काय बोलू इच्छितात. आणि हे महाराजांची जी संवाद असणार आहे, महाराजांचीच शब्द असणार आहेत. मी फक्त एक माध्यम आहे, त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवा आणि पुढचे येणारे संदेश हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. तर गांभीर्याने या संदेशाला घ्या. सगळ्यात आधीचा संदेश, तुझा प्रेमळ स्वभाव, माया, ममता, शुद्ध आचरण आणि त्यात गोड भक्ती. बाळा, तू लाडकी लाडका आहेस आमचा. तर स्वामी इथे तुमच्यावर खूप प्रेम करतात. का? कारण तुम्ही तसे आहात. तुमचा प्रेमळ स्वभाव, सगळ्यांना समजून घेणं, न्याय नीतीने चालणं, सत्यासोबत उभं राहणं, त्याही आत्ताच्या जगात, ज्या जगात पावला पावलावर अहंकार, खोटेपणा, दुःख, धोके हे सगळे असतात. आणि तिथे जर एखादा व्यक्ती चांगला निघाला ना, आणि तेही आपल्या स्वामींचा भक्त, तर मग स्वामींना खूप खुशी होते आणि स्वामी खूप लाड करतात आणि त्यांना खूप बरं वाटतं. दुसरा संदेश आहे तुमच्यासाठी, खूप सुंदर आणि खूप छान आहे. मी तुझ्या सोबतीला आहे, भिवू नकोस, काळजी करू नकोस, तुझं कोणीही काहीही बिघडू शकत नाही, निश्चिंत राहा बाळा. तर बघा, इथे स्वामी तुमच्या सोबतीला आहेत आणि तुमचं कोणीही काहीही बिघडू शकत नाही. निश्चिंत राहा, चांगले कर्म करत राहा. वाईट करणाऱ्यांना वाईट करू द्या. हो, ते आज प्रयत्न करतील, उद्या प्रयत्न करतील, तिसऱ्यांदा ना त्यांनाही लाज वाटेल त्यांच्या कर्माची. आणि एवढंच नाही, काय आहे ना, वाईट करणारं कितीही वाईट करू देत, पण तुम्हाला त्या संकटातून मुक्ती मिळवून देणारा, त्या संकटातून वाचणारा तर तुमचे स्वामीच आहेत ना. आणि स्वामींपेक्षा महत्त्वाचं काय आहे? स्वामींपेक्षा महत्त्वाचं काय नाही आहे. त्यामुळे स्वामी नामाचा जप सतत करत राहा आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबतीला आहे असं मानून चला. स्वामींच्या भक्तीमध्ये रमा, नक्कीच तुम्हाला खूप सुख मिळेल. आणि तिसरा आणि महत्त्वाचा संदेश म्हणजे, दुसऱ्यांच्या बोलण्यावरून निर्णय घेऊ नका. स्वतःचा स्वभाव, स्वतःचा अनुभव चुकवू नका. इथे तुम्हाला सांगण्यात आलंय की दुसरे काही बोलू देत किंवा दुसरे तुम्हाला एखाद्याबद्दल कान भरत असेल तर त्यांचं ऐकू नका. तुमचा अनुभव काय आहे, तुम्ही त्या व्यक्तीला कसं पाहता, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काय विचारधारणा ठेवता, हे महत्त्वाचं आहे. काय असतं ना, कधी कधी आपल्या दोघांमधले म्हणजे दोन लोकांमधले नातं खराब करण्यासाठी तिसरा व्यक्ती एका व्यक्तीबद्दल खूप चुकीचं बोलतो आणि डोक्यात ते भरून टाकतो. आणि त्यामुळे काय असतं, ते दोन लोकांचं एक प्रेमळ चांगलं नातं तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होतं. त्यामुळे कधीही कोणतीही शंका असेल तर त्याच व्यक्तीकडे जाऊन त्याच्या तोंडावर बोलून विचारून घेणं जास्त चांगलं आहे, दुसऱ्या व्यक्तीकडनं काही ऐकून आपलं मत देण्यापेक्षा किंवा आपली विचारधारणा बनवण्यापेक्षा. तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश होता स्वामींकडून. आपणा सगळ्यांवर स्वामींची कृपा सदैव अशीच बनून राहो. श्री स्वामी समर्थ.